उन्हाळा विशेष सकाळच्या नाश्त्यासाठी कमीत कमी तेल आणि मसाले न वापरता ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक असा नाश्ता बनवतोय। चला तर मग रेसिपी सुरू करूया। त्याआधी नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असा नाश्ता पाहणार आहोत। एक मिक्सिंग बाउल घेतला आहे, त्यामध्ये 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने पाव कप दही घेतलेलं आहे। दही शक्यतो फ्रेश वापरा, ते जास्त आंबट असू नये। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। दही वापरल्यामुळे नाश्ता मऊ लुसलुशीत होतो। थोडं थोडं पाणी टाकून एकजीव करायचं आहे। सुरुवातीला मी पाणी 1 वाटी घेतलेलं आहे। पाणी साधं रूम टेम्परेचरचंच आपल्याला वापरायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे डोस्याच्या बॅटरसारखं बॅटर बनवायचं आहे। आपल्याला डोसे करायचे नाही आहेत, पण बॅटरची कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची आहे। इथे संपूर्ण एक वाटी पाणी वापरलेलं आहे। गुठळ्या मोडून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकूण किती पाणी लागलं तुम्हाला मी शेवटी सांगते। तुम्हाला माझ्यापेक्षा थोडं जास्त किंवा थोडं कमी पाणी लागू शकतं, कारण काही ज्वारी जास्त पाणी शोषून घेते, काही कमी। थोडं थोडं पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घेते। सुरुवातीपासून ते आतापर्यंत मला 1.25 वाटी पाणी लागलेलं आहे, म्हणजे 1 वाटी आणि पाव वाटी पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। मुलं ज्वारीची भाकर खात नाहीत, हा खमंग नाश्ता त्यांना बनवून खाऊ घालू शकता। या पद्धतीचं बॅटर आहे, अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। यापेक्षा जास्त दाटसर नको किंवा पातळ नको। याला आपण झाकून आता 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी वेगळी आणि चटपटीत अशी चटणी बनवायची आहे। एक लहान आकाराचा कांदा जाडसर चिरून मिक्सरच्या भांड्यात काढला आहे। त्यासोबत एक चिरलेला टोमॅटो, आवडीप्रमाणे हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ। त्यानंतर पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। ही चटकदार चटणी ज्वारीच्या नाश्त्यासोबत खूप छान लागते। मस्त अशी चटणी वाटून घेतलेली आहे। चटणी तयार झालेली आहे। आपण जो नाश्ता बनवतोय त्यासाठी तिखटपणा यावा यासाठी 3 ते 4 हिरवी मिरची, 3 ते 4 लसूण पाकळ्या, थोडेसे जिरे, याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तुम्ही हे मिक्सरला फिरून पण घेऊ शकता। छान असं याला ठेचून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरला पण फिरून घेऊ शकता। हे पहा, छान ठेचून झालेलं आहे। आता हे आपण आपल्या ज्वारीच्या बॅटरमध्ये वापरणार आहोत। 15 मिनिटं झालेली आहेत। बॅटर आपलं छान मुरलेलं आहे। आता हे आपण वाटण यामध्ये टाकून घेणार आहोत। त्याचसोबत यामध्ये पाव चमचा हळद टाकणार आहे आणि बारीक चिरलेली अशी गावरान कोथिंबीर पण टाकणार आहे। आता हे आपण छान एकजीव करून घेऊया। जर तुम्हाला बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता। मला आता व्यवस्थित आहे, त्यामुळे मी पाणी टाकणार नाही आहे। जर तुमचं बॅटर 15 मिनिटं ठेवल्यामुळे जर थोडंसं घट्ट वाटत असेल किंवा घट्ट झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी वापरू शकता। यामध्ये 1 चमचा कच्चं तेल घालायचं आहे। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आपण याचं मस्त धिरडी किंवा आंबोळी म्हणू शकता, आपण ते करतोय। सोडा वगैरे न घालता मस्त जाळीदार घावण किंवा आंबोळी तयार होते। मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण आता तयार आहे। चला तर मग तवा गरम आहे, तवा चांगला असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्याच्या नंतर तुम्ही हे टिश्यू पेपरने एकदा पुसून घ्या। टिश्यू पेपर नसेल तर काही हरकत नाही।
तवा छान गरम असावा, गॅस मध्यम ठेवायचा, त्यावर बॅटर घालायचं। छान अगदी लहान लहानच करणार आहोत। गॅस मध्यम ठेवायचा आहे, त्यावर बॅटर घालायचं आहे। छान अगदी लहान लहानच करणार आहोत, त्यामुळे मी 1.5 पळीच बॅटर घालते। अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे। धिरड्याप्रमाणे जास्त पातळ करायचं नाही आहे, आंबोळीप्रमाणेच ठेवायचं आहे। मस्त अशी जाळी पडते। 1 मिनिटभर झाकण ठेवून वाफ काढायची आहे। झाकण ठेवल्यामुळे त्याला तडे जाणार नाहीत। मस्त मिनिटभरातच हे वरतून कोरडं होतं। वरून अगदी थोडंसं तेल किंवा तूप लावू शकता आणि याला पलटून घ्यायचं आहे। मध्यम ते मोठ्या आचेवर दुसऱ्या बाजूने खमंग असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे ज्वारीचं घावणं चवीला अप्रतिम लागतात। आपण जी चटणी तयार केली त्यासोबत तर खूपच मस्त। हे ज्वारीचे घावणे उन्हाळ्यामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान आहे। पोटभरीचे असतात। मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता। ज्वारीचा गुणधर्म हा गार असतो, म्हणून उन्हाळ्यासाठी ज्वारी छान असते। हे पहा किती छान आपलं ज्वारीचं घावणं तयार झालेलं आहे। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते। आता या पद्धतीने मी सगळेच घावणे तयार करून घेते। बॅटर घालताना तवा छान गरम असावा, गॅस मध्यम आचेवरच असू द्या, म्हणजे पटकन जाळी सुटते। बॅटर घातल्याच्या नंतर हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे, मग त्यावर झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिटभर वाफ काढायची आहे। झाकण ठेवल्यामुळे वरून तडे जात नाही आणि कोरडे पडत नाही। त्यावर तेल किंवा तूप लावायचं आहे। उलटून दुसऱ्या बाजूनेही घावणे मस्त छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मस्त असे ज्वारीचे घावणे तयार केले। इतक्या साहित्यामध्ये 4 जणांचा नाश्ता छान होतो। या चटणीसोबत या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा हे ज्वारीचे घावणे नक्की ट्राय करा। छान मऊ लुसलुशीत होतात, चवीला मस्त लागतात। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच चटकदार, चमचमीत आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पाहू शकता घावणं मस्त असं मऊ लुसलुशीत आहे। गार झाल्यानंतरही असंच मऊ लुसलुशीत राहतं। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। परत भेटते छान अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, शिल्पाज किचन पाहत रहा। धन्यवाद। मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन